कसं शक्य आहे की एकाच वनस्पतीमध्ये सौंदर्य आणि मृत्यू दोन्ही गोष्टी एकत्र नांदू शकतील? आज आपण होमिओपॅथीच्या नजरेतून बेलाडोनाचं हेच रहस्य उलगडणार आहोत. एक असं द्रव्य जे या दोन टोकांसाठी ओळखलं जातं. तर ही आहे ती वनस्पती आणि तिचं नाव ऐकूनच अंगावर काटा येतो. डेडली नाईटशेड. नावावरूनच कळते की ही किती धोकादायक असू शकते. आणि हो, ह्याच वनस्पतीपासून मिळतं बेलाडोना. पण इथेच तर खरी गंमत आहे. डेडली नाईटशेड हे नाव जरी भयावह असलं तरी बेलाडोना या शब्दाचा अर्थ तो तर अगदीच उलटा आहे. हा शब्द आलाय लॅटिनमधून. बेला म्हणजे सुंदर आणि डोना म्हणजे स्त्री. म्हणजे शब्दशः अर्थ काय तर सुंदर स्त्री. आता प्रश्न पडतो की असं सुंदर नाव का दिलं गेलं असेल? बरं, याचं कारण दडलं हे इतिहासात. असं म्हणतात की जुन्या काळात व्हेनिसमधल्या स्त्रिया त्या आपले डोळे अधिक चमकदार दिसावेत आणि गालांवर नैसर्गिक लाली यावी म्हणून या वनस्पतीचा वापर सौंदर्य प्रसाधन म्हणून करायच्या. मग हे कसं शक्य आहे? एकीकडे डेडली नाईटशेड आणि दुसरीकडे सुंदर स्त्री, ही दोन्ही रूपं एकाच वनस्पतीची कशी? चला, आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. तर या विषारी वनस्पतीला नियंत्रणात कसं आणलं गेलं? पाहूया तिचा विषापासून औषधापर्यंतचा हा प्रवास. बेलाडोनाचा इतिहास ना खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे बघा, अगदी 1500 सालापासून वैद्यकीय क्षेत्राला याबद्दल माहिती होती, पण त्याचं खरं महत्त्व कुणालाच कळलं नव्हतं. मग जसं आपण पाहिलं, व्हेनिसमध्ये त्याचा सौंदर्य प्रसाधन म्हणून वापर सुरू झाला. आणि मग आले होमिओपॅथीचे जनक हॅनिमन. त्यांनी यातील अल्कलॉइड्सना शक्तिशाली बनवलं आणि त्याचं रूपांतर एका अद्भुत औषधात केलं. तर होमिओपॅथीमध्ये या स्रोतानुसार बेलाडोनाचा वापर प्रामुख्याने अशा आजारांसाठी केला जातो जे अगदी अचानक आणि खूप तीव्र स्वरूपाचे असतात. पण मग बेलाडोनाचा वापर नक्की केव्हा करायचा? यासाठी होमिओपॅथीमध्ये काही खास मार्गदर्शक लक्षणं सांगितली आहेत. चला, आता तीच समजून घेऊया. सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे आजाराची सुरुवात. ती अचानक आणि प्रचंड वेगाने होते. म्हणजे आजार हळूहळू वागत नाही, तर जणू काही आकाशातून वीज कोसळावी तसा तो एका क्षणात उद्भवतो. आणि या अवस्थेचं मुख्य लक्षण म्हणजे कंजेशन, किंवा मराठीत ज्याला आपण रक्तसंचय म्हणतो. आता याचा सोपा अर्थ काय? तर शरीराच्या कुठल्याही एका भागात रक्ताचा प्रवाह अचानकपणे खूप वाढतो. आणि साहजिकच जिथे रक्तसंचय होतो तिथे काय दिसणार? दोन गोष्टी अगदी प्रामुख्याने दिसतात. एक म्हणजे तो भाग लाल होतो आणि दुसरं म्हणजे तो स्पर्शाला गरम लागतो. बरं, मग वेदनांचं काय? त्या काही साध्यासुध्या नसतात. त्या इतक्या तीव्र असतात की जणू काही आतून कोणीतरी हातोळाच मारतोय अशी ठणकणारी वेदना. किंवा मग आग लागल्यासारखी जळजळ. ही तीव्र ठणकणारी वेदना हे बेलाडोनाचं एक खास वैशिष्ट्य आहे. तर मग ही सगळी लक्षणं एकत्र आली की रुग्णाची अवस्था कशी असेल याची जरा कल्पना करून बघा. चेहरा अगदी लाल भडक झालाय. गळ्यातल्या रक्तवाहिन्या ठणकताना दिसतायत. नाडी खूप वेगाने आणि जोरदार चाललीय. त्वचेला साधा स्पर्शही सहन होत नाहीये. आणि त्वचा चमकदार लाल असली तरी ती प्रचंड कोरडी आहे. असं हे एकंदर चित्र असतं. ही तर झाली शारीरिक लक्षणं. पण बेलाडोनाचा खरा प्रभाव तर मनावर होणाऱ्या वादळासारखा असतो. चला, आता आपण त्याच्या मानसिक लक्षणांकडे वळूया. आणि सगळ्यात धक्कादायक बदल दिसतो तो रुग्णाच्या स्वभावात. म्हणजे बघा, जेव्हा तो व्यक्ती निरोगी असतो तेव्हा तो एकदम आनंदी, चांगल्या स्वभावाचा आणि सगळ्यांमध्ये मिसळणारा असतो. पण आजारी पडताच तोच माणूस इतका हिंसक आणि अनेकदा भ्रमिष्ठ बनतो की ओळखूही येत नाही. आणि हे भ्रमिष्ठ होणं किती टोकाचं असू शकतं? तर रुग्ण इतका प्रचंड रागात असतो की तो थुंकतो, चावतो आणि आजूबाजूच्या लोकांवर हल्लासुद्धा करतो. एवढ्यावरच थांबत नाही. तो रुग्ण अंथरुणावरची चादर उचलतो, तिचे अक्षरशः तुकडे तुकडे करतो आणि फेकून देतो. म्हणजे समोर जणू काय हिंसक वेडेपणाचं एक जिवंत चित्र उभं राहतं. या मानसिक वादळात रुग्णाला भयानक भासही होऊ लागतात. त्याला भूत, राक्षस, विचित्र चेहरे दिसतात. त्याला वाटतं की आजूबाजूला किडे आणि जंगली प्राणी आहेत. आणि या सगळ्यामुळे तो इतका घाबरतो की त्याला फक्त तिथून पळून जाऊन कुठेतरी लपावंसं वाटतं. ठीक आहे, तर ही लक्षणं शरीराच्या नेमक्या कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या आजारांमध्ये दिसतात ते आता थोडक्यात पाहूया.
उदाहरणार्थ डोकेदुखी ती इतकी जास्त असते की रुग्णाला वाटतं डोळे बाहेरच येतील. घशाचा त्रास असेल तर घसा खूप कोरडा, लाल आणि जळजळणारा असतो, अगदी टॉन्सिलायटिससारखा. त्वचेवर एकसारखी गुळगुळीत लालसर रंगाची लाली दिसते. आणि ताप, तो तर लाल चेहरा आणि थळकणाऱ्या रक्तवाहिन्यांसोबत अचानक येतो. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे रुग्णाचा त्रास कशाने वाढतो आणि कशाने कमी होतो. तर बघा, साधा स्पर्श, कोणतीही हालचाल, आवाज किंवा प्रकाश या सगळ्या गोष्टींनी त्रास वाढतो. याउलट शांत विश्रांती घेतल्यास, ताठ बसल्यास आणि उबदार खोलीत राहिल्यास रुग्णाला थोडं बरं वाटतं. तर मग या सगळ्या माहितीचा आपण जर सार काढला तर तो काय असेल? तो हाच की बेलाडोनाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे एक अशी अवस्था जी अचानक येते, खूप हिंसक असते आणि ज्यात रक्तसंचय झालेला असतो. आणि ही अवस्था एकाच वेळी रुग्णाच्या मनावर आणि शरीरावर परिणाम करते. आणि हे सगळं आपल्याला पुन्हा आपल्या पहिल्या प्रश्नाकडे घेऊन येतं. एकीकडे प्राणघातक विष आणि दुसरीकडे एक अद्भुत औषध. तर मग यातला फरक फक्त डोसचा म्हणजे मात्रेचा आहे का? खरंच, हा एक विचार करायला लावणारा